दिंडोरी शहरासह परिसरात आगामी काळातील सण उत्सव कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करावे असे आवाहन कळवण उपविभागीय पोलीस अधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी यांनी दिंडोरी येथील शांतता समिती बैठकीप्रसंगी केले। दिंडोरी तालुक्यातील गणेश मंडळांची बैठक उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिंडोरी येथे संपन्न झाली। 2 दिवसात लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन होणार असून गणेश उत्सव व अन्य सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागाने नियोजन केले आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक ती काळजी घेण्यात येत आहे। सर्व नागरिकांनी शांतता, एकोपा आणि सामंजस्य राखून उत्सव शांततेत पार पाडून दिंडोरीचा नावलौकिक वाढवावा असे कळवण उपविभागीय पोलीस अधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी यांनी व्यक्त केले। बैठकीप्रसंगी दिंडोरी तहसीलदार मुकेश कांबळे, पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, दिंडोरी उपविभागीय वीज वितरण कंपनी अभियंता सुनील राऊत व्यासपीठावर उपस्थित होते। उपस्थितांच्या वतीने विश्वासराव देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी चंद्रकांत राजे, कैलास मवाळ, माधवराव साळुंखे, रणजित देशमुख, नितीन देशमुख, नगरसेवक सुचित मुरकुटे, दीपक जाधव, अमोल उगले आदींसह तालुक्यातील गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते। आभार पोलीस उपनिरीक्षक गायत्री जाधव यांनी मानले। आज सकाळी दिंडोरी तालुक्यातील आगामी सार्वजनिक गणेश उत्सव 2024 साठी शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला पोलीस विभागाचे सर्व अधिकारी, MSCBचे सर्व अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, सर्व दिंडोरी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, वेगवेगळ्या गणपती मंडळाचे पदाधिकारी, पोलीस पाटील आणि पत्रकार बंधू उपस्थित होते। यामध्ये पोलीस विभागानं तहसीलदार साहेबांना माननीय उच्च न्यायालय, माननीय सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना जे दिशानिर्देश प्राप्त झालेले आहेत त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत सर्व उपस्थित नागरिकांचं प्रबोधन केलं। सूचनांची अंमलबजावणी करून गणेशोत्सव शांततेनं आणि आनंदाने साजरा करण्याबाबत सांगितले। त्याचप्रमाणे यावर्षी भारत निवडणूक आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे स्वीप ॲक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव काळामध्ये राबवण्याबाबत सर्व संबंधित शासकीय यंत्रणांना कळवलेलं आहे आणि या स्वीप ॲक्टिव्हिटीचा एक भाग म्हणून सदर बैठकीमध्ये सर्व उपस्थित नागरिकांना आवाहन करण्यात आलं की आपले नातेवाईक, आपल्या कुटुंबातील व्यक्तींची मतदार यादीत नावं असल्याबाबत खात्री करावी, नवीन मतदारांची नावं ॲड करणे, मयत मतदारांची नावं वगळणे करणे, मतदार यादीमध्ये दुरुस्ती असेल तर ती दुरुस्ती करून घेणे याबाबत कार्यवाही करण्याबाबत सांगण्यात आले। तसेच सदर मतदार यादीची अद्ययावत करणे व मतदार जनजागृती करून आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करण्याबाबतही आवाहन करण्यात आले आणि मतदार यादी, मतदार नोंदणी, लोकशाही बळकटीकरण करणे याबाबतचे देखावे गणपती उत्सवामध्ये सादर करण्याबाबत उपस्थित सर्व मंडळ प्रमुखांना यामध्ये आवाहन करण्यात आले। धन्यवाद। नमस्ते, मी किरणकुमार सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण। आपल्या सर्व गणेश भक्तांना सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि आगामी गणेशोत्सव जो आहे तो आपण शांततेमध्ये साजरा करावा। त्याचबरोबर पोलीस प्रशासन व शासन जे काही अटी शर्ती घालून देईल त्याचं पालन करावं। आपण दोन्हीची मर्यादा व वेळेची मर्यादा पालन करून आपला उत्सव साजरा करावा व कुठल्याही प्रकारे गणेशोत्सवाला गालबोट लागणार नाही, कोणत्याही प्रकारची आपत्ती निर्माण होणार नाही अशा पद्धतीने आपलं आचरण ठेवावं। मी पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी गणेशोत्सव हा आनंदामध्ये निर्विघ्नपणे पार पाडावा अशा मी शुभेच्छा देतो। नाशिक लोकशाही न्यूजसाठी सुखदेव खुर्द, दिंडोरी।